नमस्कार मंडळी. संडे स्पेशल आज आपण गाडीवर मिळतो तसा अगदी झटपट बनणारा अंडा राईस म्हणजेच एग राईस बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. गरमी खूप वाढलेली आहे आणि दर रविवारी आपण चिकन, मटण, मसालेदार असं काहीतरी बनवत असतो. पण खूप जास्त मसाल्याचा वापर न करता अगदी मस्त चमचमीत आणि झटपट बनणारा हा एग राईस किंवा भुर्जी राईस सुद्धा तुम्ही याला म्हणू शकतो, घरच्या घरी पटकन बनवून तयार करूया. चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे जिरा तांदूळ. तर तुम्ही इथे बासमती तांदूळचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यात भरपूर असं आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं ह्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचा. चमचाभर आपण ह्याच्यात तेल किंवा तूप ॲड करून घेऊया आणि आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि याला आपल्याला कमीत कमी 80% एवढं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 80% एवढं आपला हे भात शिजवून झालेला आहे. आता मी एक चाळणी घेतलेली आहे. याच्यावर आपल्याला हे पूर्ण जे आपण भात शिजवून घेतलेलं होतं ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित पंख्याखाली आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक चमचाभर इतकं काश्मीरी लाल तिखट, चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. कढीपत्ता मी याच्यात ॲड करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी मस्त मऊ अशी आपण हे पेस्ट इथे बनवून तयार करून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीने रंग सुद्धा खूप छान येतो आणि चवीला सुद्धा हा एग राईस म्हणजे गाडीवर जसा मिळतो अगदी त्याचप्रमाणे घरच्या घरी आपण बनवून तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे सर्वात आधी मी एक कढाई घेतलेली आहे. तुम्ही हा एग राईस जर तुमच्याकडे मोठा तवा असेल त्याच्यावर सुद्धा बनवू शकता. याच्यात मी तेल ॲड करून घेतलेलं आहे. चमचाभर जिरे ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जे मसाला वाटून घेतलेलं होतं ते मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. एक अर्धा मिनिट लो फ्लेमवर आपल्याला हे मसाला छान असं भाजून घ्यायचा आहे. कारण आपण ह्याच्यात लसणाचे पाकळ्या ॲड करून घेतलेले होते. ते मस्त ह्याच्यात भाजून झालं की आपल्याला ह्याच्यात अंडी ॲड करून घ्यायची आहे. तर मी इथे 3 अंड्याचा वापर केलेला आहे. तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता. तर आता आपल्याला अंड्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्याची भुर्जी बनत नाहीये, अगदी तोपर्यंत मसाला मस्त व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने जोपर्यंत जे अंडा आहे ते कोरडं होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपण जे भात शिजवून घेतलेलं होतं, थंड करून घेतलेलं होतं ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि हळू करत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे. पूर्ण जे भात आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. अंडे, मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. झाकण लावायचं आणि छान एक वाफ काढून घ्यायची आहे. एक 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान वाफ बसलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त धूर सुद्धा निघत आहे म्हणजे मस्त वाफ बसलेली आहे. हे बघा आपला एग राईस म्हणजे अंडा राईस, तुम्ही भुर्जी राईस सुद्धा म्हणू शकता, बनवून तयार झालेला आहे. आता आपण सर्वात शेवटी ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक चिरलेली कांद्याची पात सुद्धा तुम्ही ह्याच्यावर ॲड करू शकता आणि लगेचच आपल्याला हे सर्व्ह करून घ्यायचं आहे. सर्व्ह करताना तुम्ही उकडलेली अंडी सुद्धा ह्याच्यावर थोडंसं भाजून सर्व्ह करू शकता किंवा असं हाफ बॉईल जे एग असतो, ऑमलेट असतं ते सुद्धा तुम्ही ह्याच्याबरोबर सर्व्ह करू शकता. खायला अगदी अप्रतिम लागतं. काहीही जास्त मेहनत न घेता म्हणजे हे गरमीच्या दिवसात खूप उघडत आहे तुम्हाला माहिती आहे. तर तासनतास किचनमध्ये न घालवता पटकन बनणारी रेसिपी ही रविवारी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.